नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, सुरू असलेल्या शिमगा उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देव तुमच्या आयुष्यात सुख शांती भरभराटी आणि आरोग्यमय जीवन देवो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, शिमगा उत्सव हा कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ढोल ताशांच्या गजरात जपलेली ही परंपरा आजही कोकणात अगदी भक्तिभावाने साजरी केली जाते. मित्रांनो, मी म्हटलंच आहे की जसजसे प्रांत बदलतो, जसजसा प्रदेश बदलतो, त्याप्रमाणे परंपरा ह्या वेगवेगळ्या होत जातात. राजापूर तालुका, जिल्हा रत्नागिरी या तालुक्यात देवाचे घुटणी गाव आहे. येथेही फार मोठ्या प्रमाणात शिमगा उत्सव साजरा केला जातो. हा काही आगळा वेगळा असतो. देवाचे घुटणी गावातील शिमगा ही केवळ काही दिवसांची रंगत नाही, ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे, ज्याच्या मुळाशी श्रद्धा, शिस्त, सामूहिकता आणि गावाच्या अस्मितेचा अभिमान आहे. पूर्वजांनी घालून दिलेल्या रीतिरिवाजांचा हा वारसा आजही तितक्याच निष्ठेने पाळला जातो. कोणत्या दिवशी खेळे निघणार, कुठल्या वाडीत खेळे मुक्काम करणार, माणदेवताची पूजा ती कशी करणार, कोण करणार, साज कशी उतरवायचा, या सगळा एक आखीव चौकट बनवून दिलेली आहे. ही परंपरा कुणी लिहून ठेवलेली नाही, ती गावकऱ्यांच्या स्मरणात, त्यांच्या कृतीत आणि सामूहिक जाणीवेत जपलेली आहे. शिमगा म्हणजे गावाच्या देवस्थानाशी, मांडदेवाशी, अधिष्ठी देवीशी आणि वाड्यावाड्यातील नातेसंबंधाशी बांधलेला एक पवित्र साखळी आहे. फाल्गुन लागतात या परंपरेला जाग येते. ढोल ताशांच्या तयारीला सुरुवात होते. पिढ्यानपिढ्या वापरलेले जाणारे ढोल उन्हात तापवले जातात. ताशांच्या कातड्यांना नवे दोर बांधले जातात. साज शृंगाराची तयारी केली जाते, कारण शिमगा म्हणजे साज आणि साज म्हणजेच गावाचा सन्मान. देवाचे घुटणी गावाची खासियत म्हणजे प्रत्येक वाडीचा स्वतंत्र खेळ असतो. कुठे टिपरीचा फेर लयबद्ध, शिस्तबद्ध आणि तालात गुंफलेला, कुठे डफावरती गोमूचा रांगडा आविष्कार, तर विविध ठिकाणी आपल्या आपल्या सोयीनुसार, आपल्या परंपरेनुसार येथे शिमग्याचे खेळ नाचले जातात. नऊवारी साडीच्या निऱ्या काढून कमरेला बांधलेला कापड, डोक्यावर गोंड्यानी सजवलेली मावळी पगडी, अंगाच्या दोन्ही बाजूला बांधलेली उपरणी, हा साज चढवलेले ही खेळगडी साधे नसतात. हे परंपरेचे वाहक बनत त्यांच्या चालण्यात दिमाग असतो, नजरेत अभिमान असतो. मित्रांनो, आम्ही म्हणतो की देव आमच्या घराशी येतात. खरंच मित्रांनो, हे जेव्हा खेळ तुम्ही बघता तेव्हा दैवत्व काय असते, माणसात देव कसा दिसतो, हे त्याची प्रचिती तुम्हाला या खेळांना पाहिल्यावरती येईल. ढोलाचा पहिला ठोका पडतो आणि गाव जागं होतं. ताशांचा कडकडाट वातावरण दणाणून टाकतं. निशाण उंच फडकतं. आमचा मोठा मेळ वाजत गाजत मांडावर पोहोचतो. मांडदेवाच्या समोर पूजा अर्चना केली जाते. नारळ फोडला जातो. अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि मग सुरू होतो नाच. तालबद्ध, जोशपूर्ण, सामूहिक. त्या पावलांचा केवळ लय नसतो, तर त्या पावलात पिढ्यानपिढ्यांचा ठसा असतो. खरंच मित्रांनो, जी गाणी असतात, मी यापूर्वीही सांगितलं, ही गाणी प्रबोधनात्मक असतात, सामाजिक
शैक्षणिक तसेच इतर विषयावर प्रबोधन या गाण्यांच्या मार्फत केले जाते. मांडावरून खेळ गावाच्या वेशीबाहेर निघतो. ढोलांच्या गजरात निशाण फडकवत तो मार्वेलवाडीत किंवा आत्ताचे सोलगाव येथे मुक्काम करतो. त्या मुक्कामात नात्यांची ऊब असते. घराघरातून पाणी, फराळ, गोडधोड येते. सकाळी पुन्हा खेळ उभे राहतो. प्रत्येक वाडीच्या अंगणात टिपरीचा घेर धरला जातो. गाणी घुमतात. लहान मोठ्या मुलांच्या कारल्या घेतल्या जातात. ही कारली म्हणजे पुढच्या पिढीला दिलेली परंपरेची शिकवण होय. मित्रांनो, हे खेळे म्हणजे देव आपल्या घरी येतात, आपल्या दारी येतात. हे देव आपल्या लहान मुलांना अंगावर घेऊन, खांद्यावर घेऊन खेळवतात. तेव्हा त्या मुलांच्या जीवनाचं सार्थक झालेलं सारखं वाटतं. कारण देवाने प्रत्यक्ष मुलांना खेळवणं हे घडतं ते शिमग्याच्या काळात. मित्रांनो, खूप काही आठवणी आहेत, खूप काही साठवणी आहेत. या शिमग्याच्या मार्फत या शिमग्याच्या उत्सवात तुम्हाला मी थोड्या करून सांगणारच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ केरावळेवाडीत येतो. अधिष्ठी देवतीच्या मंदिरात साज शृंगार उतरवला जातो. देवतीच्या साक्षीने साज उठवणे म्हणजेच नम्रतेचा संस्कार होय. दुसऱ्या दिवशी होळी असल्याने मोठा मेळ एक दिवस बैठी घेतो. होळीच्या रात्री अग्नी पेटवतो. ज्वाळांच्या प्रकाशात गाव एकत्र उभं राहतं. त्या अग्नीत जुने राग जळून नवी आशा निर्माण केली जाते. अशी अनेक लोक या मनोभावे या होळीसमोर काही प्रार्थना करत असतात, काही नवस बोलत असतात. मित्रांनो, ही आहे आमच्या देवाच्या गोटणे गावातील बुरंबेवाडी, केरावळे आणि राघववाडी या वाडीतील खेळाविषयी. मित्रांनो, 3 वाडीचा मेळ हा खूप रंगतदार असतो. त्यांना पाहणे म्हणजे एक पर्वणी असते. ही पर्वणी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, अतिशय तालबद्ध, अतिशय सुरात, अतिशय जोमाने, अगदी लहान मुलांपासून तर ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळेजण या लोककलेचा लाभ घेत असतात. लोककला सादर करत असतात. लोककलेची आठवण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित करत असतात. यामध्ये आजचे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा मोठा हात असतो. कारण देवाची साधना कशी करावी, आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा कशी करावी, खेळ कसा उभा करावा याविषयी मार्गदर्शन ही वयोवृद्ध लोक करत असतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक सगळी काम करत असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी देवाच्या गोटणे गावातील खेळ कसे असतात याविषयी थोडीशी झलक खास तुमच्यासाठी. कुठेही जाऊ नका, हा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून कोकणातील खेळ कसे असतात, खेळ हा प्रकार काय असतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की जाणवेल. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पाहत राहा कोकणातील खेळ.
Thank you.